श्रीराम जय जय राम। विषय वासना इत्यादी सोडून भगवंताला शरण जावे। भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे। भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे प्रथम पाहावे। भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिता आपल्याला बुद्धी दिली आहे। भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवाने कळले। आपण त्यांचे आप्तवाक्य प्रमाण मानले। भगवंताचे अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी। बीजगणितामध्ये उदाहरण सोडविताना एक अज्ञात क्ष घ्यावा लागतो। उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या क्षची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही, पण तो घेतल्याशिवाय चालत नाही। त्याप्रमाणे जीवनाचे कोडे सोडविण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे। त्या भगवंताचे खरे स्वरूप जीवनाचे कोडे सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल। खरोखर जन्ममरणापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवितो तो खरा आप्त। भगवंताला सर्वात अधिक काय आवडते हे संतांनी सांगून टाकले, ते म्हणजे आपण विषय वासना इत्यादी सर्व काही सोडून भगवंताला शरण जावे। आपण नेहमी विषयांनाच शरण जातो। भगवंताला जो शरण गेला त्याला जगाची भीतीच नाही उरत। सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे। आपण जिना चढतो ते जिन्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते। वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य असून जिना हे त्याचे साधन आहे। त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रते, नेमधर्म ही साधने असून परमेश्वर प्राप्ती हे आपले साध्य आहे। पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलो आहोत। याला काय करावे? मूळ भगवंत हा निर्गुण, निराकार आणि अव्यक्त आहे, पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये जाणतो। आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वाने त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत अशी आपण कल्पना करतो। याचा अर्थ असा की आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो आणि मग त्याच्या नामाकडे जातो। भगवंतानी केलेली ही सृष्टी आहे तशीच सर्व जरूर आहे। तिच्यामध्ये बदल करायला नको, बदल आपल्यामध्ये करायला हवा। आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर मग जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातामध्ये आहेत, यात शंका कोणती? झाडाच्या मुळांना पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते, तसे भगवंताचा विसर पडून न दिला म्हणजे सर्व काही बरोबर होते। भगवंत हवासा वाटणे यामध्येच सर्व मर्म आहे। आत्मा हा समुद्रासारखा आहे, त्याच्या अगदी लहान थेंब त्याप्रमाणे हा जीव आहे। त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान। या आत्म्याचे नित्य स्मरण ठेवून आनंदात असावे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी संतांनी नामस्मरण रूपी नाव आपणास दिली आहे, त्यात विश्वासाने बसू। संत हे कर्णधार आहेत, ते आपणास पैल पार नेतील। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 1 दशक 3 प्रस्तावना। आज आपण दासबोधातील समास 1 दशक 3 मधील उपदेश समजून घेणार आहोत। पहिल्या दशकात उपदेशाचा पाया, दुसऱ्या दशकात सदाचार, संगती, मनःशुद्धी समजले। या तिसऱ्या दशकात समर्थ आपल्याला आणखी खोल मार्गदर्शन देतात। मनुष्याने जीवनात काय ग्रहण करावे आणि काय टाळावे, चुकीची वृत्ती कशी नाशाकडे नेते
आणि योग्य वृत्ती कशी उद्धार करते याचा अत्यंत सुंदर विवेचन येथे आहे. 1. दुःखाचे मूळ. चुकीचे विचार समर्थ सांगतात की अनेकांचे जीवन दुःखमय असते, पण दुःखाचे मूळ बाहेर नसते, ते मनातील चुकीच्या विचारात असते. मत्सर, ईर्ष्या, लोभ, राग, अनावश्यक कल्पना आणि नकारात्मक विचार हे मनुष्याला आतून खाऊन टाकतात. समर्थ म्हणतात, मन जसे तसे जग दिसते. जर मन शांत असेल तर जग सुंदर, मन दूषित असेल तर जग दुःखी. निंदा, चुगली आणि दोषदृष्टी टाळा. या दशकात समर्थ खूप जोर देतात. दुसऱ्यांची निंदा करू नका, दोष शोधू नका. निंदा करणारा माणूस स्वतःच आपल्या पुण्याचे नुकसान करतो. ज्याला सर्वत्र दोष दिसतात तो स्वतःच्या दोषांकडे कधीच पाहत नाही. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे, त्यांच्या पाठीमागे चुगली करणे, मत्सराने मन भरून ठेवणे हे मनाला काळे करते आणि देवभाव नष्ट करतात. चांगले ऐकणे, वाईट न ऐकणे. समर्थ म्हणतात, जे ऐकतात ते मनावर परिणाम करते. म्हणून चांगले वचन ऐका, सत्संग ऐका, चांगल्या कथा ऐका. वाईट बोलणे, अश्लील बोलणे, रागाची भाषा हे मनावर खोल जखमा करतात. जसे अन्न शरीरावर परिणाम करते तसेच ऐकलेले शब्द मनावर परिणाम करतात. वाणीवर नियंत्रण ठेवा. वाणी हे शस्त्रासारखे योग्य वापरले तर औषध, चुकीने वापरले तर विष. समर्थ सांगतात, कमी बोला, विचार करून बोला, सत्य बोला, प्रेमाने बोला, कटू सत्यही नम्रतेने बोला. वाणी नियंत्रित झाल्यावर जीवनातील अनेक समस्या आपोआप समाप्त होतात. 2 मार्ग, शहाणपण आणि मूर्खपणा. समर्थ या दशकात 2 प्रकारचे माणूस स्पष्ट करतात. शहाणपणाचा मार्ग, संयम, नम्रता, विचारपूर्वक बोलणे, विवेक, शांतता, गुरुभक्ती, सत्य. मूर्खपणाचा मार्ग, हट्टीपणा, अहंकार, राग, उतावीळपणा, निंदा, खोटेपणा. समर्थ म्हणतात, शहाणपणा अंगीकारा, मूर्खपणा सोडा, हेच जीवनाचे कल्याण. अहंकाराचा त्याग. अहंकार हा सर्व दुःखांचा मूळ. समर्थ म्हणतात, अहंकारी माणूस ज्ञानापासून, भक्तीपासून आणि सत्यापासून दूर जातो. अहंकारामुळे चांगली संगत मिळत नाही, उपदेश पोहोचत नाही, नम्रता नष्ट होते. नम्र मन हेच देवाचे घर. सुखदुःखाचा विचार. समर्थ सांगतात, सुख असो वा दुःख, स्थिर रहा, कारण सुख कायम टिकत नाही, दुःखही कायम राहत नाही. हे दोन्ही येतात आणि जातात. ज्याच्या मनात समता आहे तोच खरा साधक आणि शांत. मनाला चांगल्या दिशेला वळवा. मन हे घोड्यासारखे, ते जिथे वळवाल तिकडे धावेल. त्या मनाला वळवा. सत्कर्माकडे, नामस्मरणाकडे, गुरुच्या उपदेशाकडे, चांगल्या लोकांच्या संगतीकडे. समर्थ म्हणतात, मन चांगल्या मार्गाशी जोडले की जीवन स्वतः बदलते. साधकाने सावध राहावे. या दशकात समर्थ साधकासाठी काही नियम देतात. बोलण्यात संयम, आचरणात शुद्धता, मनात नम्रता, कामात प्रामाणिकता आणि सतत जागरूकता. जागृत राहणारा माणूस कधीही चुकीच्या मार्गावर जात नाही. नामस्मरण आणि गुरुचरण. या दशकाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश. नाव जपा आणि गुरुचे स्मरण ठेवा. रामनाम मन शांत करते, विचार पवित्र करते, वासना कमी करते आणि चित्त स्थिर करते. गुरुचरणाचे स्मरण साधकाला अडचणीतून वाचवते आणि योग्य दिशेला नेते.
निष्कर्ष समास 1 दशक 3 आपल्याला सांगते, नकारात्मक विषय टाळा, निंदा चुगलीपासून दूर राहा, वाणीवर नियंत्रण ठेवा, शहाणपणाचा मार्ग स्वीकारा, अहंकार सोडा, सुखदुःखात स्थिर राहा, नामस्मरण आणि गुरुचरणाचा आधार घ्या, चांगली संगत ठेवा. असे आचरणात आणले तर मनुष्याचे जीवन आनंदमय आणि उज्ज्वल शांत होते. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.